केली जात आहे। हा आपण बघू शकता, हा जो बंगला आहे आलिशान बांधण्यात आलेला आहे आणि करोडो रुपये खर्च श्रीकांत यांच्या काळामध्ये त्यांनी या डागडुगीवर केलेला आहे। हा बंगला आहे, बघू शकता आपण, पूर्ण मध्ये पण बघू शकता हा बंगला आहे पूर्ण। आणि या बंगल्याचं जे काही रोड आहे हा लागत या विभागीय आयुक्त कार्यालयापासून आणि हर्सुल टी पॉइंट पासून ते रेल्वे स्टेशन पर्यंत जाणारा हा रोड आहे। हा रोडचं जे अंतर आहे 35 मीटरचं आहे। 17.5 मीटर अलीकडच्या साईडने आणि 17.5 मीटर पलीकडच्या साईडने। तर आपण बघणार आहोत कुठपर्यंत ही भिंत आहे, संरक्षण भिंत मनपा आयुक्त यांची ही संरक्षण भिंत आहे। इथपर्यंत किती आपण 17.5 मीटर म्हणजे जवळपास 58 फूट ही भिंत भरते का? जर 58 फूट नाही भरली इथपर्यंत कुठपर्यंत भरते याचं सगळं अतिक्रमण तोडल्या गेलं पाहिजे, कारण की कायदा हा सगळ्यासाठी समान आहे आणि कायदा फक्त सर्वसामान्यांना लागू नको व्हायला, हाच आमचा विषय आहे महत्त्वाचा। चौवेचाळीस जा तिकडे जा, 46 असं जा बापू। तिथपर्यंत पूर्ण बघितलेलं आहे, कुठपर्यंत हे अतिक्रमण आहे आपण दाखवणार आहोत आणि सडेतोडपणे ही भूमिका दैनिक बुलंदशक्तीने घेतलेली आहे। कुठपर्यंत 57, 58 एकदा बघू शकता आपण, दाखवू शकता हे 58 फूट आहे। इथपर्यंत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी अतिक्रमण केलेले आहे, बघू शकता। छत्रपती संभाजीनगरकरांनो आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे लोकांची घरं तोडायला निघालेली आहेत, मनपा आयुक्त त्यांचं हे निवासस्थान स्वतः इथं अतिक्रमणाच्या विळख्यात आहे। लोकांसांगे बर्मज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण असे हे मनपा आयुक्त आहेत। दैनिक बुलंदशक्तीच्या बोल बिंदास बोल मध्ये आपण मनपा आयुक्त यांची पोलखोल केलेली आहे। स्वतः मनपा आयुक्त यांचा जो बंगला आहे हा निवासस्थान आहे, अतिक्रमणाच्या विळख्यात आहे। जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी, विभागीय आयुक्त असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, लोकाला कायद्याचे कडू पाडणारे हे मनपा आयुक्त स्वतःचा बंगला कधी पाडणार आहेत, स्वतःचं अतिक्रमण कधी काढणार आहे, स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे। आपण स्वतः खालचा अंधार तसा ठेवायचा आणि दुसराचा अंधार उजेडात आणण्यासाठी भूमिका घ्यायची। आपण वादग्रस्त अधिकारी आहात, आपण लाचखोर अधिकारी आहात, आपण भ्रष्टाचारी अधिकारी आहात। जिथं जिथं तुम्ही लातूर असेल, अकोला असेल आणि जीएसटी असल्यापासून काय काय भ्रष्टाचार केलेले आहे याचे विविध पुरावे दैनिक बुलंदशक्तीकडे प्राप्त झालेले आहेत आणि आपली पोलखोल आम्ही बिंदासपणे करत आहोत। सलग आम्ही आपल्या विरोधामध्ये 11 भाग बिंदासपणे प्रदर्शित केलेले आहेत आणि आता आपण बघितलेला आहे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांचा हा बंगला आहे। आमची व्हिडिओ शूटिंग या कर्मचाऱ्याच्या वतीने केली जात आहे। आम्ही घाबरणारे लोक नाही आहेत। जनतेच्या हितासाठी, जनतेच्या संरक्षणासाठी जर आमचा जीव गेला तरी चालेल, आम्हाला कारागृहात जांभलं तरी चालेल, परंतु